पत्नीचा खून करून फरारी झालेल्या संशयित कपडे घेण्यासाठी घरी आला आणि दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या हाती सापडला। 10 दिवस पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या संशयित पतीला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर त्याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली दिली। पमा झंझाड्या पावरा राहणार प्रधानदेवी तालुका शिरपूर असे संशयिताचे नाव आहे। त्याने 30 जानेवारीला रात्री पत्नी अनुबाईचा खून केल्याचा संशय आहे। रात्री त्याने मुलांना एका खोलीत कोंडले व तिला ओढून जवळच्या नाल्यात नेले। तिचे हात रुमालाने बांधून बेदम मारहाण केली। या घटनेत तिचा मृत्यू झाला। त्याने पतीचा मृतदेह उचलून आणत घरातील खाटेवर टाकला। मुलांच्या खोलीचे दार उघडून तो पळून गेला। तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते। दरम्यान संशयित घरी येणार असल्याची माहिती निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली। त्यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मनोज कचरे व सहकाऱ्यांनी सोमवारी तारीख 9 या दिवशी प्रधानदेवी गावात संशयिताच्या घराभोवती सापळा रचला। सकाळी 11:30ला संशयित घरात शिरत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। सांगवी पोलीस ठाण्यात कसून चौकशी केल्यानंतर पत्नीच्या खुनाची त्याने कबुली दिली। तिच्या चारित्र्याबद्दल त्याला संशय होता। त्या वादातून पत्नीशी कडाक्याचे भांडण करून खून केल्याचे त्याने सांगितले। 10 दिवस फरारी राहिल्यामुळे कपडे घाण झाले होते। त्यामुळे कपडे व अन्य आवश्यक साहित्य घेण्यासाठी घरी आल्याची माहिती त्याने दिली। त्याला मंगळवारी दिनांक 10 रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे व अधीक्षक अजय देवरे, उप अधीक्षक सुनील गोसावी यांनी सांगवी पोलिसांचे कौतुक केले। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।